हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे सकाळचे 7 वाजलेले। दीपकच्या टिफिनची तयारी करत होता आणि डोळ्यावरती खूप झोप होती, कारण का पिल्लू आज आहे ना खूप असं म्हणजे रात्री झोपलेली प्रॉपर, पण मध्ये मध्ये सारखी उठत होती। सो झोप अपुरी झाली आणि डोळ्यावरती झोप होती। टिफिन पण करायचा होता आज, फक्त त्याच्यासाठीच भाजी करायची होती, कारण का माझ्यासाठी कालचा जो डाळ राईस केलेला ना, म्हणजे डाळ तडका आणि राईस केलेला मी, तो होता। बाकी म्हटलं तोच खाईल, परत डबल करणार आणि मग ते उरून जातं। सो मी तेच खाणार होते, फक्त दीपकसाठी बटाट्याची भाजी मटार टाकून करणार होती। सो सगळं भाजीचं सगळं जे सामान लागतं ते सगळं बाहेर काढून ठेवलं, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो सगळं। आणि म्हटलं त्याच्या आधी पहिला चहा ठेवून घेते, कारण का दीपक मी जेव्हा उठते त्याच्यानंतर कटिंग वगैरे करते, पीठ वगैरे मळून घेते आणि चहा ठेवते, आणि मग चहा झाला की त्याला उठवते। तोपर्यंत माझी भाजी पण होते आणि मग चपाती पण होते, आणि मग तो त्याचा रेडी व्हायला सुरुवात करतो। असं काही असतं, कारण का त्याला उठल्या ना चहा लागते। सो मी इथे आधी चहा ठेवत होती आणि मग नंतर आहे ते भाजी वगैरे करायला सुरुवात करेल। आणि ना मनात जर ठरवतो ना आपण की असं व्हायला नको, किंवा पिल्लूच्या बाबतीत मोस्टली करून माझं असंच होतं। मी कधी कधी असा विचार करते ती उद्या ना माझ्यासोबत उठायला नको, किंवा ती नीट झोपायला हवे, असं जर मी विचार केला ना तर तो सगळा पिल्लू आहे ना गेम उलटा करून टाकते। आणि इथे पण तसंच झालं। मी फक्त कटिंग करून ठेवली भाजीची आणि पिल्लू आहे ती आमची लगेच उठली। सो कटिंग झाल्यानंतर मग टोमॅटो आणि फक्त टोमॅटोच कापला, आणि नंतर मग मटार आणि बटाटा कापून ठेवलेले, तितक्यात पिल्लू उठली। तिला थोडंसं पॅम्पर केलं आणि तिला आता भूक लागलेली म्हणून ती उठली माईट बी, कारण का काल आहे ना ती 8:30लाच जेवली आणि लवकर झोपलेली आहे। सो इथे तिला मी नाचणीचं सत्व देत होती, कारण का आता पटकन तेच होणार होतं, नाहीतर मग पोहे वगैरे उपमा वगैरे करायला ना खूप टाईम झाला असता आणि मग ती रडत बसली असती। सो इथे पटकन नाचणीचं सत्व करायला ठेवलं, आणि साईड बाय साईड आहे ना मी भाजीची प्रिपरेशन पण करत होती, कांदा वगैरे कट करून। आधी कांदा कट का नाही केला, कारण का कांदा आहे ना हा डोळ्याला खूप झोंबतो, त्याच्यामुळे मी म्हटलं पहिलं टोमॅटो कट करेल आणि जेव्हा तेल तापेल तेव्हा पटकन कांदा कापायला घेईल। सो इथे ना मी पटकन आता तिला पहिलं फोडणी देऊन घेईल भाजीला, आपली नॉर्मल भाजी करतो ना तशीच करणार आहे। आणि नाचणीचं सत्व होतं आहे ते झालं की ना मग तिला मी भरवून घेईल, म्हणजे तिचं पोट भरलं ना की मग ती मला बाकीची कामं करून देते। मग जेव्हा पोल्ट्री कामं असते ना मग तेव्हा तिची किरकिर माझ्या पाठी चालूच असते। नॉर्मल आपण जशी बटार आणि बटाट्याची भाजी करतो तीच करणार आहे, कारण का दीपकला आहे ना बटाटा भयंकर आवडतो आणि मला बटाटा जर्रा पण नाही आवडत। म्हणजे आधी आवडायचा, पण आता एवढं खाऊन आहे ना मी कंटाळले, त्याच्यामुळे त्याच्यासाठीच करणार होती मटार आणि बटाट्याची भाजी, आणि त्याला खूप आवडते। आणि ब्रेकफास्टला आज असं काही स्पेशल नव्हतं, करणार होती पण पिल्लू उठून गेली, म्हटलं मग आता जाऊन तर काय करणार ब्रेकफास्टला, आणि मग ती पण क्रँकी होणार। सो दीपकला मग मी ऑरेंज होते, मग दीपकला मी ऑरेंज दिले, मग त्याने खाल्लं। इथे पिल्लूनी उभी होती तिथेच तिने शू करून दिली माझं लक्ष नसताना, आणि मग तिला चेंज वगैरे करत होती तिचं, आणि नंतर तिला समोर दीपक दिसला, मग ती दीपककडे धावत गेली लगेच। आणि मग ती बाल्कनीमध्ये होती दीपक आणि ती बराच वेळ, आणि मग नंतर तिचं नाचणीचं सत्व रेडी झालेलं, थोडंसं थंड व्हायला ठेवलेलं, कारण का गरम गरम भरवलं ना मग तिला धीर नसतो की गरम आहे मग मला पटकन भरव, तिला फूक मारायची पण धीर नसते। सो तिथं थोडंसं थंड व्हायला ठेवलं, तोपर्यंत पटकन भाजी करून घेतली, मटार आणि बटाट्याची भाजी करते। सो ती झाल्यानंतर मग पटकन पिल्लूला आहे ना ते मी भरवून घेईल, मग तिला भरवून झालं की चपाती करेल, आणि मग मी पण चहा वगैरे आहे ना ते पिईल, कारण का मी सगळं आवरलं ना की निवांत चहा पिते सध्या। नाहीतर मग सकाळी आणि ना मला ना हे रुटीन आहे ना, म्हणजे मेन म्हणजे ना खूप बरं वाटतं। सकाळी आहे ते जेवण आवरून होतं, कामं आहेत ती ऑलमोस्ट माझी 10 किंवा 11 12च्या दरम्यान अशी होऊन जातात। टंगळमंगळ केलं ना तर 12-1 पण वाजून जातो, आणि जर नीट असं केलं ना तर मग होऊन जातात पटपट कामं। सो इथे पटकन मग मी बटाट्याची भाजी घातली, आणि मग त्याच्यावरती ना माझ्याकडे कसुरी मेथी होती। काल मी ड्रॉवर्स चेक करत होते, अशीच क्लीन करत होते, तेव्हा मला कसुरी मेथी दिसली, म्हटलं यार एवढी आहे आणि मी यूज नाही करत। सो आता प्रत्येक भाजीमध्ये ती थोडी थोडी टाकून ना मला संपवावी लागेल। सो ती थोडी ॲड केली, आणि इथे पिल्लूला मी आता थोडंसं थंड झालं सो मी तिला पटकन आता नाचणीचं सत्व आहे ते भरवून घेते, आणि तिला भूक लागली ना की ती बरोबर खाते। मला एकदा कमेंट पण आलेली की वेट कमी आहे बाळाचं, वेट कमी होतं, कारण का पिल्लू आहे ना आमची आधी खूप म्हणजे आधी तिचं वेट चांगलं होतं, पण आता जसजशी मस्ती करते जसं तिला समजते ना तसं ती खाणं तिचं कमी होत चाललं आहे, म्हणजे तिला भूक लागली कीच खाते। वरचं खाणं बोलतात ना ते आता तिला समजायला लागलं आहे, चिप्स म्हणा हे म्हणा, मग त्याच्यावरती तिचा भर जास्त आहे, पण ते तिला आम्ही कमी देतो। मी इथे चपाती करत होते, तिने जर असं पोलपाट लाटणं बघितलं ना की मग तिचं असतं की मला पण करायचं, आणि तिला आणून दिलं आहे मी छोटंसं,
पण तिला किचनमधलंच असं इंटरेस्ट असतो. सो तिला भरवल्यानंतर मग मी ते चपात्या पटकन करून घेतल्या. चपातीचं पीठ आधीच भिजवून ठेवते जेव्हा मी कटिंग करायच्या आधी, म्हणजे उठला पहिली चहा ठेवते आणि पहिलं मग चपातीचं पीठ भिजवून घेते, जेणेकरून चपात्या सॉफ्ट पण होतात आणि लवकर पण म्हणजे चांगल्या होतात. सो तिचं म्हणणं होतं, ती मला सारखी पुश करत होती की दे मला, म्हणून मी तिचा हात पकडला आणि थोडंसं तिला हे करून दिलं, म्हणजे ती पण सॅटिस्फाईड झाली आज. आणि आज पिल्लूनी, बोलू शकता पिल्लूनी आज बाबांना एक चपाती लाटून दिली, नॉर्मली हात लावून दिला. सो झालं, एक चपात्या पटकन करून घेईल आणि मग बाकीची जी क्लिनिंग आहे ती करायची. आणि पिल्लू उठली ना की असे पराक्रम होत राहतात. तिच्याकडे लक्ष देता देता काय झालं, जो पिठाचा डब्बा आहे ना तो ट्रॉलीमध्येच उलटा झाला. कारण का मी जेव्हा किचनमध्ये काम करते ना, तुम्हाला गॅस आणि जो किचनचा डिस्टन्स आहे म्हणजे प्लॅटफॉर्मचा तो थोडासाच आहे एकदम. सो ती काय करते, पटकन आहे ना हात वगैरे लावते आणि तिचा हात इझिली पोचून जातो. मग तवाला वगैरे हात लावला ना की तो चटका वगैरे बसेल ना, त्याची मला जाम भीती वाटते. आणि ती नेमकं ना तेच करायला जाते जेव्हा मी काम करते ना किचनमध्ये जेवण वगैरे, तेव्हा ती तेच करते. सो इथे तिने म्हणजे तिच्यामुळे असं ट्रॉलीमध्ये पडलं तिला बघता बघता. तर ते पहिलं क्लीन करून घेईल आणि मला किती दिवस झाले ट्रॉली पण क्लीन करायच्यात, म्हणजे डोवर्स आहेत ना ते पण भरपूर दिवस झाले क्लीन करायच्यात. कारण का आपण ओले हात वगैरे लावतो डिश काढायला, चम्मच काढायला, ते ओले हात लागून जातात आणि पाणी वरगळलं ना त्या ट्रॉलींच्या ड्रॉवर्सवर ते निशाणी असते ना ती दिसून जाते. इवन मला आतमधले हे जे शीट्स आहेत ना ते पण वॉश करून नीट क्लीन करायचं, तर त्याला कधी टाईम भेटतो ना मला माहीत नाही. आता सध्या तरी सॅटर्डे संडेलाच भेटू शकतो, पण बघूया कधी ते क्लीन करते. सो एवढं सगळं क्लीन केलं. नंतर मग दीपकचा टिफिन भरून घेतला. त्याला नाश्त्याला पण मी ऑरेंजच दिला आणि आज काहीच नव्हतं. काकडी तो बोलला की नको, गाजर पण नको बोला, मग मी त्याला आज ऑरेंज दिलं. चपाती वगैरे पॅक केली आणि भाजी कशी झाली तुम्हाला मी फायनल दाखवली नव्हतीच, मी आता तुम्हाला दाखवते. अशी मटार आणि बटाट्याची भाजी झाली. त्याला ना दीपकला ऑइल भाजीमध्ये ना थोडंसं जास्तच आवडतं, एकदम ड्राय आवडत नाही. सो त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला जास्त दिसलं असेल. सो त्याचा डबा वगैरे भरला आणि त्याला खाऊचा पण डबा आता लागतो, कारण का त्याला भूक लागते. खात तर नाही, घेऊन जातो तो खाऊचा डबा, 2 दिवस घेऊन जाईल आणि तिसऱ्या दिवशी खाईल. सो असं असतं. आणि मग नंतर दीपक गेला. दीपक जातो ना तेव्हा पिल्लूला इथून बघतो आणि ती पण चांगलं एन्जॉय करून बघते. तिला पण बरं वाटतं. आणि आधी पाठी लागायची, पण आता तिला समजायला लागले की बाबा ऑफिसला जातात, मग ती हे करते. आणि आता माझा हात खेचून आहे ना ती बाल्कनीमध्ये घेऊन जाते की बाल्कनीमध्ये चल आणि आपण बाबांना बाय बाय करूया. दीपक गेला. त्याच्यानंतर आता आम्ही खाली जात होतो. पिल्लूला घेऊन मी खाली जात होती. त्याच्यासोबत का नाही निघाली, नाहीतर मग ती दीपकच्या पाठी लागली असती, म्हणून त्याच्यासोबत काय निघाली नाही मी. म्हटलं दीपक गेला ना की मग आम्ही खाली जाऊ. सो इथे पिल्लूला रेडी वगैरे केलं आणि मी म्हटलं आता जाऊन दे, आता जाते. भरपूर दिवस तिला सकाळचा वॉक झाला नाही, म्हणजे तुम्ही समजू शकता मंडेपासून तिचा वॉक झाला नाही, तर दीपक तिला घेऊन जायचा खाली. सो मी खाली घेऊन गेली तिला आणि मस्तपैकी चालली. आणि मग नंतर घरी आलो. ते काही शूट केलं नाही. पिल्लू घरी आली आणि ना मग ती डिरेक्टली झोपून गेली. आता उठली आहे. आली आम्ही ऑलमोस्ट 10पर्यंत आलो, 10ला आलो आणि ती झोपली 10:30ला. आणि आता आता 11:30 वाजलेत, कारण की ती सकाळी लवकर उठलेली. ॲज युजल ती 8-9 वाजता उठते, पण आज ती लवकर उठलेली. जेव्हा मी उठली ना तेव्हाच ती उठली. मग तिची एक झोप झाली. आता परत एक झोप मला वाटतं होईल तिची, ती पण एकदम मी लेस करणार आहे. आणि आता ती खेळते. तिला मी भरवते आता बनाना पटकन. आणि माझी सगळी कामं राहिलेत. ते जेव्हा ती झोपलेली ना तेव्हा आंघोळ केली आणि मी पण असंच टाईमपास करत बसली. काहीच केलं नाही. काही म्हणजे एक वस्तू इकडची तिकडे हलवली नाही. आता काय करते, पटकन हिला भरवते आणि हिला घेऊन कामं करते, म्हणजे ती पण माझ्या पाठी फिरेला नाही. चला पटकन भरवून घेते. पिल्लूला बनाना भरवला. पिल्लू आता खेळते. ते नवीन तिने आज डीमार्टमधनं घेतलेलं ते टॉयसोबत खेळते, तर ती माझ्या पाठून फिर पटकन आहे ना घालून आलेली. ते पण सगळं तसंच्या तसं आहे, काही उचल. आणि चार्ली पण येते. पिल्लू आहे ते तिथे खेळते. पटकन किचन पण आवरून घ्यायचं आहे, बेडरूम पण आवरून घ्या गोष्टी करते आणि मग डिरेक्टली तुम्हाला म्हणजे मी ब्लॉगिंग आहे ते चालू करेल, कारण काय रोजचंच आहे आणि त्यात काय दाखवू आवडते ते. सो पटकन एवढं आवरून घेते आणि मग नंतर बघूया पुढे काय काय होतं आहे. पिल्लूची अजून आंघोळ पण बाकी आहे. तिला आता काय एवढं आंघोळ नाही घालणार. आता 2 बनाना खाल्लेत. सो आता डिरेक्टली जेवेल आणि मग झोपेल ती, तेव्हा मग मी पण रेस्ट करेल. सो आता पटकन आवरून घेते. सो चला. आणि सगळं टाकून दिलं परत तिने. आता तिने पॅन्ट नाही घातले त्याच्यामुळे मी दाखवत नाही. सगळा पसारा केला. आता झालं ना खेळून टाकून. आता पटकन ना आवरून घेते आणि मग भेटे. फोन पण चार्ज करते. चलो बाय. हाय. तर ऑलमोस्ट आता मी 4 वाजता ब्लॉगिंग चालू केली आहे. आम्ही कामं आवरली सगळी. त्याच्यानंतर
जेवलो आम्ही 3 वाजता जेवलो. हां 3च्या दरम्यान जेवलो आणि मग नंतर पिल्लू झोपली 3:15ला आणि मग उठली लगेच 3:45ला आणि आता 4 वाजले. सो आता आमचं इव्हिनिंग रुटीन बघायला भेटेल तुम्हाला. पिल्लू बघा कशी बघते. काय 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 पिल्लू बघा कशी कुरुम कुरुम करते. बघा कशी कुरुम. नंतर मग मी तिला थोडंसं फ्रेश वगैरे केलं, तिला खायला दिलं आणि नंतर बाल्कनीत आलो आम्ही. परत ती टॉय तिने घेतलं. जेव्हा टॉयज कुठला पण नवीन असेल ना तर पुरा दिवस नाही तर 2 दिवस ती तेच करत बसते आणि बाल्कनीमध्ये ना खूप मस्त मज्जा करते. आणि कपडे आज थोडेसे ओले होते त्याच्यामुळे ती एवढी हे करत नाही. नंतर मग ती माझ्याजवळच येऊन बसते आणि जेव्हा बाल्कनीत कपडे नसतात ना तेव्हा ती मस्तपैकी खाली वगैरे बघत असते. आणि आज काय होल डे तिने हे जे टॉय आहे ना ते जरा पण सोडलं नाही. ती तेच घेऊन फिरत होती आणि आहे ते मोठं त्याच्यामुळे तिला पकडता पण येत नव्हतं. आणि काय माहिती पिल्लूला ना गाड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. खेळणी अशी वेगळी नाही, तिला गाडी जर दिसली ना तर ती पटकन उचलून घेते. आणि हे पण उचलायचं कारण तिचं तेच, कारण का ते आहे ना गाडीच्या शेपमध्ये, त्याला व्हील्स वगैरे आहेत, गाडीसारखं चालतं त्याच्यामुळे तिने घेतलं. पिल्लूकडे आमच्या ना गाड्यांचं कलेक्शन खूप म्हणजे खूप आणि तिचं असं खेळणं पण चालू आहे. मी बसलेली होती तिथे, मी बसून ना व्हिडिओ एडिट करत होते आणि ती खेळत पण होती चांगली. Samara no. Dile. सहा असं जसं पडलेली बाहेरून आतमध्ये आलो आणि हिनी हा पसारा तिचा काढलाय आणि मला आज काहीच इच्छा होत नाही. सकाळपासून इच्छा नाही होते. 6 वाजायला आले. आता भरते ती भरणं चालू आहे. 6 वाजायला आले अजून मी रेडी नाही केलं काय जेवणाचं. चहा पण नाही घेतला. आता पहिला चहा घेते, पिल्लूला दूध बिस्किट भरवते. समयरा असं टाकायचं नाही. नो तिच्या पाठी ओरडून ना माझा अर्धा दिवस चालला जातो. आधी बरं होतं, शांत होती. आता नुसतं ओरडून माझं डोकं इतकं बधीर होतं ना. त्याच्यात आता दीपक नसतो, फक्त रात्री असतो आणि मग त्याच्यामुळे अजूनच माझं डोकं दुखतं. असं वाटतं दीपक कधी येतो आणि मला कधी सुटका भेटते. सो आता पटकन चहा ठेवते, तिला भरवते बिस्किट आणि दूध आणि शेवगाची आणि बटाट्याची भाजी. फर्स्ट टाइम लाईफमध्ये फर्स्ट टाइम करणार आणि फर्स्ट टाइम खाणार आहे. शेवगा खाल्लाय पण तुला नाही सांगितलं ना खाली टाकायचं. हा तुम्ही पण फटकावता का? मी देते एक चापट्टीला छोटीशी, म्हणजे एवढ्या पण नाही मारत, हळू मारते. नाहीतर मग ते घाबरत नाही जरा पण मला. आता मला घाबरते आणि दीपकला नाही घाबरत. सो चल आता पटकन काय बोलत होते. हा मी शेवग्याची शेंग खाल्ली डाळबीडमध्ये, पण भाजी कधी केली नाही का खाल्ली नाही का बघितली नाही. सो आज मी ते करणार आहे, युट्यूबलाच बघून करते. सो चला आता पटकन चहा करून घेते आणि तयारी करायला लागते. चलो. सो इथे मी आता किचनमध्ये आले आणि चहा करून घेते, कारण का दीपकला यायला उशीर होतो. तो 7-8 वाजता येतो आणि मग नंतर तो चहा पितो आणि मला जमत नाही एवढा लेट, मग मला जेवणच जात नाही. चहा वगैरे घेतला, पिल्लूला वगैरे भरवलं आणि इथे मी भाजी करते. आता शेवगा बटाट्याची भाजी करते आणि फर्स्ट टाइम करते आणि पिल्लूला पण तीच भाजी देणार आहे मी, जे आम्ही खाणार आहे ते. सो इथे नॉर्मली मी जिरा राईची फोडणी दिली, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, कांदा टोमॅटो टाकला आणि मसाले टाकले घरचे आणि शेवगाची शेंग आणि बटाटा, बस एवढंच ॲड केलं आणि पाणी आणि जे वाटण मी करून ठेवते ना तेच बस. आणि पिल्लूला पण सेम जी छोटी कढई दिसते ना ते पिल्लूचं आहे आणि ह्या कढईमध्ये आमचं आहे. असं वेगवेगळं करते मी, कारण का पिल्लूला ना एकदम तिखट नाही आवडत आणि तेल पण तिला कमी यूज करते. आणि आमच्यामध्ये तुम्ही तेल बघत असाल भरपूर आहे, कारण का दीपकला तरी आवडते. सो तिच्यासाठी पण सेम जे आम्ही खातो ना तेच तिला करते रात्री. फक्त ना मला दोन गोष्टी कराव्या लागतात, एक तिखट कमी आणि एक तिखटवाला पिल्लूसाठी.
सो तिला पण त्या भाजीची टेस्ट यावी ना म्हणून मी तीच भाजी देते. आणि आता काय असं डिफरंट असं तिला कधी करत नाही. कधी कंटाळा आला तरच करते, नाहीतर म्हणजे आम्ही जी भाजी खातो ना तेच देते. फक्त 2 टाईप्समध्ये मला बनवावे लागतात. जेव्हा मी काम करते तेव्हा ती तिथेच असते. सो माझी भाजी आहे ती बनवून वगैरे झाली आहे आणि पिल्लूची पण भाजी अशी बनली आहे आणि मस्त बनली आणि तिने पण आवडीने खाल्ली. सो त्याच्यानंतर मग दीपक आलेला, सो त्याला चहा वगैरे दिला आणि मग आम्ही खाली गेलो. खाली टोमॅटो वगैरे भाजी वगैरे आणायची होती म्हणून खाली गेलो. आणि येताना आहे ना मग हे बुक्स आणले पिल्लूला, कारण का हे नव्हते माझ्याकडे आणि तिला हवे होते. म्हणजे मला तिला शिकवायला हवे होते. तिला बाकीच्या गोष्टी माहिती आहेत तरी पण आणलं. म्हटलं चला आणते. आणि हे आहे ते गुड हॅबिट्स आहे. हे तिला आता बघूया कसं शिकवता येईल तसं मी तिला शिकवेल. आणि हे अल्फाबेट्स आहे ड्रॉइंगचं, हे ड्रॉइंगचं आणलं. आता बघूया ती ॲपलमध्ये फक्त तिला ॲपलच्या स्पेसमध्ये ती ड्रॉ करते का कसं करते म्हणून मी तिला आणलं जस्ट टाईमपास म्हणून. आणि इथे दोघं ते चिप्स खात होते आणि परत ॲज युजल दीपक आणि पिल्लू खेळत होते. दीपक आला ना की पिल्लू त्याच्यासोबतच चांगली खेळते एकटी. आणि मग मी ते माझ्या भाकऱ्या वगैरे आहेत ते करायला घेतलं. भाकरी वगैरे झाल्यानंतर जेवायला वाढलं दीपकला. आता रोज भाकरीच तुम्हाला दिसेल रात्रीची. पिल्लूला पण सेम केलं आहे, तिला पण भरवून घेईल मी. आणि मग तिला भरवून झालं ना की मी जेवते. दोघं आधी जेवून घेतात आणि दोघांचं झाल्यानंतर ना मग मी एकदम निवांत बसते. नाहीतर मग पिल्लू माझ्या पाठी येतच राहते. त्याच्यामुळे दोघांचं झाल्यानंतर जेवायला बसलं ना की ते एकदम बरं वाटतं. मी पण जेवून घेतलं आणि नंतर दीपक आहे ते ऑरेंज पिल्लूला भरवत होता. ऑरेंज खूप आणलेत सध्या, कारण का पिल्लूला ना ऑरेंज खूप आवडायला लागलेत. सो ती खाऊन घेते. एक अख्खं ती ऑरेंज आहे ना खाऊन घेते. फक्त आहे ना त्याची साल असं धरावं लागतं आणि त्यातला ज्यूस खाते. बाकीची जी साल वगैरे तोंडात आली ना मग ती फेकून देते. फक्त ज्यूस आहे ना तो चावून चावून खाते. हां कर. इथे ते पिल्लू चॉकलेट खेळत होती आणि ती तिची ही डॉल आहे तिला मी जसं तिला करते ना की मेकअप वगैरे किंवा आंघोळ झाल्यानंतर पावडर वगैरे, सो ती आता तिचं चालू आहे. तिला ना वॉश म्हणजे ब्रशवरती तिचं तोंड ओपन आहे. सो तिचं तेच चालू आहे. सो चला आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हाईट नाही तो ग्रे आहे. दिस इज